आता आपल्या समोर नाव आले सुधीर पारवे, संजय मेश्राम आहे, प्रमोद गरडे आहे. तर काय वाटते आमदार कोण होईल? आमदार संजय मेश्राम. वर्ष आमदार राहून काहीच नाही करणार, काम नाही झालं, काहीच नाही काम, कोणतंच काम नाही. त्याच्यावर नाराजी विषयी नाही, नाव नाही घेत कोणीच काही नाही. तर आता आपण नांदे या गावामध्ये आलो. तर जे काही आपली विधानसभेचे कौल आहे की जनतेचा आक्रोश कोणत्या साईडने आहे किंवा म्हणजे कोण त्यांना हवं आहे आमदार म्हणून, आपण जनतेशी जाणून घेऊ. तर आता आपल्या समोर नाव आले सुधीर पारवे आहे, संजय मेश्राम आहे, प्रमोद गरडे आहे. तर काय वाटते आमदार कोण होईल? आमदार संजय मेश्राम. संजय मेश्राम झाला पाहिजे. तर आमदारेपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्यांना समजत नाही ना की आपण कामं केले की नाही केले. आता 10 वर्ष झाले, तुमच्या नांचा विकास झाला का? नाही झाला विकास. पहा ना तुम्ही, आता पाहतच आहात ना, आम्ही तर पाहतच आहोत नेहमी करता नाही का. काही हे रोड पहा, हे पहा, सुबोध मोहिते चालतात तेव्हा रोड केलता हवाला. तेव्हा कोणाच्या काळात रोड झाला होता? हा सुबोध मोहितेच्या काळात झाला होता. सुबोध मोहिते म्हणजे चौकापासून इथपर्यंत तेव्हापासून खासदार असताना तेव्हापासून रोड झाला नाही. पहा ना, इथून पाईपलाईन टाकली अंदर मधून, हे गड्डे पडले अजून बुजवले नाहीत. अजून गड्डे पडलेले बुजवले नाही. पण आता संजय मेश्राम. तर नमस्कार काकाजी. आता जे विधानसभा निवडणूक आहे उमरेड विधानसभा क्षेत्रात, तर आपल्या समोर आता कॅन्डिडेट तर आले आहे, प्रमोद गरडे आहे, सुधीर पारवे आहे, संजय मेश्राम आहे, जे मेन आहे. तर काय वाटते कोण झालं पाहिजे आमदार? आपल्याला सुधीर पारवे झाला पाहिजे आमदार. कारण भाजपाचा माणूस आहे, हर गोष्ट भाजपा करून राहिली, कास्तकाराला पैसे देऊन राहिली, सगळं देऊन राहिली, सगळ्या सोयी आहेत. फुकटाना देऊन राहिला 5 वर्षापासून 10 वर्षापासून. तुम्हाला भेटते का राशन? आम्ही घेतच नाही राशन, मा कार्डच नाही. मग भाजपा राशन देता म्हणताना साऱ्या लोकांना देऊन राहिले ना, महिला सारे लोक सुखी आहेत त्याच्या. बाई शेतकऱ्याला पैसे येत आहे का? पैसे येऊन राहिले ना शेतकऱ्याला. आता 50,000 देणार आहे पुन्हा पुढच्या महिन्यात इलेक्शन झाल्याबरोबर. मग या विधानसभेचा आपला साथ कोणाला? सुधीर पारवेंना. सुधीर पारवेंना. आणखी आपल्याशी नांदिया गावातील काही नागरिक आहेत, त्यांशी आपण चर्चा करू. आता विधानसभा आहे, तर आमदार कोण झालं पाहिजे? आमदार झालं संजू, त्याचं नाव काय, मेश्राम. मेश्राम साहेब झाले पाहिजे. कारण की आता काँग्रेस पुष्कळ दिवसात झाले नाही आले, तर सरकार त्याचीच बसली पाहिजे. कवरी आपण बीजेपीला करायचं. आतापर्यंत बीजेपी होती ना? आतापर्यंत बीजेपी होती, तर आता आपलं असं आहे की आता काँग्रेस बसलं पाहिजे. आता काँग्रेस पाहिजे, बीजेपी नाही पाहिजे? आता बीजेपी नाही. काऊन? आता पाहिजेच ना, काँग्रेस बदल तर काँग्रेस. आता काँग्रेस पाहिजे. संजय मेश्राम. संजय मेश्राम यावेळी सपोर्ट संजय मेश्रामला. संजय मेश्राम. नमस्कार काकाजी. नमस्कार. आता आपलं जे उमरेड विधानसभा क्षेत्र आहे, त्याच्यात आपली जी निवडणूक आहे त्यापैकी 13 उमेदवार आहे. 13 पैकीचे ज्यांचं जनतेत जास्तीत जास्त नाव आहे, जसं प्रमोद गरडे, सुधीर पारवे, संजय मेश्राम आणि जे काही आहेत 10 आणखी. तर तुमच्या मते उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी येणाऱ्या काळात आता जे आमदार कोण झाला पाहिजे? आमदार आता महाविकास आघाडीचा झाला पाहिजे असं जनतेचं माझंही मत आहे. आणि जुन्यांनी काही केलं नाही काम. जुन्या आमदाराचा अनुभव घेतला जनतेने, त्याच्यामुळे नवीन महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे असं माझं मत आहे. कामं झाले म्हणे ना? नाही, कामं झाले म्हणजे कामं कोणते झाले? काम शासकीय असतात, शासनाचे जे काम आहेत ते होतच राहतात. आमदार कोणताही हो, तो आमदाराचा काही विषय नाही. परंतु काही सामाजिक प्रश्न जे आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष नाही आहे. शेतकऱ्याला पैसे देणं चालू आहे म्हणे. शेतकऱ्याला कशाचे पैसे हो? फसल विम्याचे पैसे अजून मिळायचे आहे, आले नाही का? आले नाही. आपली जे आता योजना चालू केली, हे महिन्याला पैसे भेटते बायांले, तसं महिलांले काय लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना म्हणजे हे आता काय इलेक्शन पाहून त्यांनी ते चालू केलेली योजना आहे. ते काही त्याच्यात हे नाही. महिलांना काहीतरी प्रलोभनच म्हणता येईल. निवडणूक आहे, कोणत्याही पक्षाला असं वाटतं का आपण यांना काहीतरी दिलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला मतांतर देतील, याच्यासाठी ती योजना आहे. आणि देऊनही राहिले तर काय शासनाच्याच तिजोरीतून देऊन राहिले, ते काही आपल्या खिशातून तर देऊन नाही राहिले. मग यावेळेस कोणाचा जोर राहील? यावेळेस इकडे महाविकास आघाडीचा जोर राहील. काँग्रेस. संजय मेश्राम. सुधीर भाऊ तर मुश्किल आहे.
पण होऊ शकते, सांगता येत नाही. आता जनतेचं कौल आहे. माझं मी स्वतःच मत सांगितलं. तुमचं मत काय? काँग्रेस. काँग्रेस. तर आणखी आपल्यासोबत नांदमधील काही जे युवा आहे ते आपल्याशी जुळलेले, आपण त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार दादा. जे काही आता आमदारकीची जी निवडणूक आहे आपल्या उमरेड विधानसभा क्षेत्रात, तर काय वाटते कोण झालं पाहिजे आमदार? आता आमदार तर व्हायला पाहिजे संजयजी मेश्राम व्हायला पाहिजे. त्यांच्या चर्चा खूप आहे आणि समोर त्यांचाच राहणार जो अगोदर होते राजूजी पारवे. त्यांना पण काही काम केलं नाही. आता जे आपली लिस्ट आहे त्याच्यात राजू पारवेचं नाव घेता येणार नाही. सुधीर पारवे 10 वर्ष राहिलं पण त्यांना काही तेवढं काम काही केलं नाही. त्याच्यामुळे पुरी नाराज आहे. त्यामुळे त्यांचा चान्स नाही आहे. सुधीर पारवे नाही, तेही पक्ष सोडत आहे. पक्ष सोडला नसता त्याला चान्स मिळला असता तर त्याचा चान्स पक्का होता. काँग्रेसमध्ये असल्याने ते निवडून आले असते. नाही, जे काही आता तुम्ही बोलले की 10 वर्ष यांच्याकडे होती सत्ता, तर विकास झाला का नांदचा? विकास नाही झाला. विकास त्यांना आपला स्वतःचा केला. स्वतःचा विकास केला. या इकडला विकास काही नाही झाला. जे आहे तेच आहे. अजून भिवापूर तालुक्याचा विकास झाला नाही झाला. तिकडले लोक नाराज आहे. त्या साईडचे नाराज लोक आहे. त्यांचा काही विचारच नाही आहे. त्यांचा कटाचाच विचार आहे. आणि मग आपला पाठिंबा म्हणलं तर आता आपला मेश्रामजी. संजयजी मेश्रामजी. तर दादांचं असं म्हणणं आहे की यावेळेस पाठिंबा संजयजी मेश्राम यांना द्यायचा, आणि जे काही 10 वर्ष सुधीर भाऊ पारवे यांच्याकडे सत्ता होती त्यांनी विकास केलेला नाही असं दिसत आहे. तर आपला प्रश्न असा आहे, आता जे आमदारकीची निवडणूक आहे उमरेड विधानसभा क्षेत्रात, तर मग आमदार कोण झालं पाहिजे? याच्यामध्ये मी काय म्हणतो, जे काही आता आजपर्यंत बीजेपी सरकार होते, बीजेपी सरकारनं इतक्या वर्षात पूर्ण तशी प्रगती काहीच नाही केली. शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं. शेतीच्या मालाचे भाव वाढले आहे. म्हणून आपण त्या गोष्टीने विरोधामध्ये आहो का? आपल्याला ते बीजेपी नाही चालत, आपल्याला चालते फक्त काँग्रेस पाहिजे. बीजेपीने कामं नाही केले का? बीजेपीनं कोणते कामं केले? सर्व शेतकऱ्याची लूटमार केली. आता 2 एकर शेतीले 6,000 रुपये खर्च आला कापणीचा. 350 रुपये मजुरी द्यावं लागली. आणि त्या सोयाबीन मार्केटमध्ये विकायला नेलं 6,000 रुपये हे झाले, त्या सोयाबीनचे झाले. म्हणून म्हणतो काय केलं, 1500 रुपये बायाले लाडकी बहीण चालू केली म्हणते बीजेपीनं. बायाची फसवणूक झाली ना. म्हणजे याच्यामध्ये यायला जो खाद्य तेल आहे, सिलेंडर आहे, पेट्रोल आहे, आवश्यक वस्तू कमी करायला पाहिजे होत्या ना. मग ते 1500 न देता महागाई आहे का? महागाई पूर्ण महागाई पेटवली आहे बीजेपी सरकारनं. यावेळेस पाठिंबा. आता जे काही 10 वर्ष झाले सुधीर पारवे होते, 5 वर्ष राजू पारवे होते, कामं केले का? याईनं काहीच कामं नाही केले. असे आपल्या म्हणण्याप्रमाणे तरी काही कामं नाही केले, काही विकास नाही केले. आता कसं आहे, राजीव पारवे तर आपल्यासमोर आहे नाही, त्यांना सीट मिळाली नाही, ते आता लढाईत आहे नाही. तर आपल्यासमोर चेहरा येते म्हणजे जे काही झालेला काळ आहे म्हणजे सुधीर पारवे. तर का वाटते कामं केले का? सुधीर पारवेनं केले कामं, केले नाही असं काहीच नाही. कामाची केले, पण तेव्हा आता काय सध्याच्या परिस्थितीत म्हणलं तर हे बीजेपी सरकारच बदलवायला पाहिजे. बीजेपी सरकार नाही पाहिजे. यावेळेस पाठिंबा काँग्रेसले. हा म्हणणं आहे. मग होईल का आमदार? कोण होईल? कोण झालं पाहिजे? तुला एक सांगतो मी. गेल्या या 5 वर्षाच्या अंडरमध्ये त्यांच्या कर्जमाफी केली होती. कर्जमाफीमध्ये नावाला नाही, मी कंप्लेंट ठोकली होती. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या 3ही लोकांना पत्र दिलं होतं. या 3ही लोकांना पत्र देऊनही सुद्धा त्याच्यावर अजूनही काही हे नाही केलं आहे. मग शेवट कलेक्टरला चिखला पाडले. कोणत्या आपल्या याच्या पुराच्या वेळेस चिखला पाडलेला, तर कलेक्टरचं पत्र होतं माझ्याजवळ, तर ते पत्र त्याला दिलं. त्यानं तहसीलदारले पत्र दिलं, बँकेले पत्र दिलं. इथून सगळं रेग्युलर कर्जमाफीचे ते 50,000 रुपये मला भेटायला पाहिजे होते, ते 50,000 रुपये अजूनही भेटले नाही. मग सरकार कुण्या कामाचं मला हे सांगा. अजून पैसे आले नाही? अजून पैसे आले. कर्जमाफी केली म्हणजे ना, कर्जमाफी दिली पण रेग्युलर मध्ये होतो ना, तर ते 50,000 अजूनही आले नाही ना.
अजून नाही आले. नाही. आणि पीक विमा अजून काही फसल विमा जे काही देत आहे म्हणजे शेतकऱ्याला पैसे देणं चालू आहे म्हणते ना. कुठं तर पीक विमा अजून आलाच नाही ना. अग्रिमचा 1 टप्पा आला फक्त, बाकीचे टप्पे अजून आले नाही. आणि ते वर्षाचे काहीतरी 6,000 रुपये भेटत होते. ते 6,000 कोण्या कामाचे? इकडे भाव किती तडकवले आहे ना. भाव देत आहे म्हणे ना. कुठे भाव देत आहे? कुठे भाव देऊन राहिले? भाव नाही भेटले. 3,000 रुपये सोयाबीन जाऊन राहिलं. एका एकरात मला झालं आज 1.5 पोतं सोयाबीन झालं. मग कापणीचा खर्च पुरा उरावर बसला. तेलाचे भाव का म्हणते? तेलाचे भाव तर गगनाला जाऊन ठेपले तिकडं. आता तेला सोयाबीनचे भाव गगनाला जाऊन ठेपले. अरे सोयाबीनचे भाव नाही आहे, पण ते तेलाले हे आहे ना, तेल तर भडकवलं नाही आहे ना. मग आता किती रुपये पिपा? 2100-2200 रुपये पिपा आहे ना. 2200 रुपये. 2300 रुपये पिपा आहे. 2300 रुपये पिपा. 2300 रुपये. आणि आता जे काही आमदार झाले आतापर्यंत, मग आता काही आपला पांजरेबार म्हणा किंवा मग नांद म्हणा किंवा भेवापूर तालुका म्हणा किंवा उमरेड तालुका म्हणा, विकास झाला का? विकास कोणता होणार आहे? आता पारवे साहेबांनी त्या 50,000चं मी पत्र दिलेलंच आहे. तर त्याच्यावरही त्याने काही निष्कर्ष नाही काढला. तर आमदार कोणते निवडायचे आता? मग आता आपल्या समोर नाव आहे, प्रमोद गड आहे, संजय मेश्राम आहे. आता का सांगावं आता कोणता? मग कोणाला यावेळेस वाटते की आमदार झाला पाहिजे जो विकास करून, विकास पुरुष आहे का असा चेहरा? आता चेहरा म्हणजे आता चेहरा म्हणजे कसं, मेन कसं यायले जे कबूल केला आहे, कोणता कर्जमाफी असं तसं हे जे बाकीचे जे काही केलं आहे, म्हणजे कसं एकाले दिलं एकाले नाही दिलं त्याचं मन दुखते आहे का नाही. पण त्याच्यापेक्षा मग कसं सरळ द्यायचंच नाही ना, कोणाच नाही द्यायचं. कोणाचं राशन फुकट देतो म्हणते ना. राशन फुकट देऊन काय होणार आहे? राशन फुकट नाही पाहिजे का मतलब आहे राशन फुकट देऊन यायचं? तिकडे महागाई सगळ्या बेरोजगारी आहे, ते सगळे वाढवल्याला का द्यायचं सांगा. मग यावेळेस पाठिंबा नाही का बीजेपीला? बीजेपीला पाठिंबा पाहू आता का करायचं समोर. आता 2 आहे, आणखी आहे, प्रमोद गड आहे, संजय मेश्राम आहे. मग यांपैकी कोणी? आता पाहू ना. आता पाठिंबा म्हणजे कसं, जो माणूस म्हणजे आपला कर्जमाफी हे ते असं सगळ्या मुद्द्यातून जे काम करन त्याला मतदान करू. आता जो काम करन. आतापर्यंत कामं नाही झाले. कामं नाही झाले. आता नाराज आहे म्हणजे जनता. नाराज आहे जनता. शेतकरी वर्ग तर पूर्णच नाराज आहे हो. आणि बहुतांश शेतकरी आपल्याकडे शेतकरी पूर्ण नाराज आहे. कारण शेतकरी नाराज कसा, एक तर फसल पाणी झाले नाही आहे. मी सांगू राहिलो काय, एका एकरा मध्ये साला 1.5 पोतं सोयाबीन झालं. आज विचार करण्याला एक गोष्ट आहे. पूर्ण खर्चून गेल्यासारखं केलं. काही शासनाचा काही पैसे द्यायचा याचा काही पत्ता नाही आहे. मग सांगा कोणत्या कामाचं शासन आहे? पहिलंच तुम्ही सांगितलं हे 3ही लोक वरती आले. मी पहिलेच पत्र दिलेले होते कर्ज रेग्युलर 50,000चे. त्याच्यावर अजून तोडगा नाही यायचा. अजून कर्जमाफी नाही झाली. काही नाही. तुमचं काय मत आहे? या हसिया ड्रायव्हर आहे, पण आपण जनता आहो ना. वोटिंग तर करतो ना. आपण वोटिंग करते. भाजपाची आपली काही नाराजी एका विषयी नाराज. आम्ही आमच्या ड्रायव्हर लोकांचा अन्याय केला होता तेव्हा ड्रायव्हर लोकांवर. ऍक्सिडेंट झाल्यानंतर 10 लाख भरा, कोणी काय झालं तर हे करा, तुम्ही त्यांना मदत पोहोचा, तुमच्यावर केस लागणार नाही. जसं आता मी इथून चालू का समजा काही मुलगा माझ्या गाडी मी दबत आहे, पांढरा दादा समजून घेते, पण बाकीचे पब्लिक आमच्या अंगावर मारायला येते. आम्ही ते जीवाचे प्रश्न करते, पण सहकार्य कोणाचं भेटत नाही. याच्यामुळे आमच्या भाजपा नाराजी आहे. तुमची महत्वाची म्हणजे मेन पॉइंट म्हणजे नाराजी कोणावर आहे? नाराजी आमची जे होतं, जे स्टार्टिंगला जे भाजपा पक्ष आला होता, जे म्हणजे का नाव आपलं देवाले उपोषणाला बसले ते नाव कापलं ते पहिले ते रायगड स्थितीचे अण्णा हजारे. अण्णा हजारची पुण्य का भाजपा इथं आली, नाही तर अण्णा हजारेने पहिलं तर कांगचा उठाव नसता घेतला तर भाजपाचं नाव निशाण नसतं. मग आता यावेळेस का म्हणणं आहे? यावेळेस काहीच म्हणणं आहे. मी माझ्यावर सांगतो, शेतकरी सांगत मी माझा ड्रायव्हर आम्ही ड्रायव्हर लोक मतदान भाजपाला करणार नाही. बिलकुल. एक बेरोजगारी याची चालू होऊन गेली. जे काही अतिक्रमण काही धंदे असते त्यांना उठवल्या जाते. उठवण्याच्या अपुरी तुम्ही नियम घ्या, त्यांना तुमची चाळ बांधून द्या, त्यांना दुकान लाईन टाकून द्या. आज ह्या माणसाच्या भरोश्यावर कुटुंब आहे 6 लोकांचं. तुम्ही वेळेवर त्यांचा काही कायदा न बोलता न करता तुम्ही त्याला न नोटीस देता त्याला हटवून देता तुम्ही त्याला, मग तो बेरोजगार होऊन जाते. यांनी काय करायचं? माझा प्रश्न होऊन घ्या. तुम्ही जेव्हा रोड बनवता सगळे काय करता, ठीक आहे रोड आम्हाला पाहिजे, सगळे बरोबर आहे, पण यांना पहिलं 4-6 महिन्यापूर्वी त्यांना तुझं तुम्ही इंटिमेशन द्या, तुझं दुकान मी हटवत आहे, हे करताय ते करत आहे. त्याच्यानंतर तो कोणत्या ते दुसरा व्यवसाय करण, काही करण, त्याला न तत्पूर्वी तुम्हाला ते आवाज नाही देतात, त्याला तुम्ही म्हणजे त्याला तडीपार करून टाकता. मग परिवारामध्ये झगडे भांडण चालू होते. याला दोषी कोण आहे? याला दोषी तुमचं भाजपा सरकार आहे. भाजपा सरकार आहे. हा,
पक्षामध्ये भाजपा सगळ्यात दोषी आहे. म्हणजे यावेळेस भाजपा सरकारपासून पूर्णपणे नाराजी आहे. नाराजी पूर्ण माझ्यापासून 100% बसतात आणि तो मतदान करणार, तो मतिमंद करायला पाहिजे नाही. जो भाजपा सरकार शेतकऱ्याचा तुमचा विषय तर काढतो म्हणलं मी अकाउंटवर आहे जुन्या काळातला. सोयाबीनच्या बॅगेपासून तर जमिनीत दाणे टाकण्यापासून एका शेतकऱ्याचा पोरगा का एखाद्याचे 1000 दाणे बनवते. हे बनवते नाही. मग याचा कोणी अजूनपर्यंत विषय केला नाही नाही बरोबर आहे. मग आता शेतकऱ्याला भाव आहे तुमच्या मते की नाही? आज भाव नाही ना, उद्याच बापा. मी मागं काय केलं समोर आज जे आहे साधा वर्तमान मी बोलतो, भविष्यकाळ नको मला भूतकाळ नको. आजची घटना सांगत आहे. आज शेतकऱ्याची तुम्ही कणजे पाहतो म्हणलं, शेतकऱ्याच्या मुलाच्या हाताने कधी समजा तेलाचा तर कधी डब्बा सांडला, बैलाला असा मारतो पोराला मारते. एखादी गलतीनं जर त्याचा तेलाचा डब्बा सांडला घरी गलतीनं, बायको या त्याच्या मुलाच्या हातानं, तर जसा बैलाला वावरत तसा अन्न खाते ना, तशा पद्धतीने पोराला मारते. यांचे मुलं मारते. आणि गरिबी कशी काय दुरुस्त ना मला तुम्ही सांगा. गरिबी दुरुस्त करणार कोणता नेता आहे? आतापर्यंत केली नाही. गरिबी कशी तुम्ही मला उत्तर द्या. गरिबी दुरुस्त होणार का? तुमचं आहे ना की मला एक सांगा की आता जे यांचा मेन मुद्दा कसा आहे, गरीब राहणार नाही. तर गरिबी दुरुस्त होणार का? त्यांनी करायला पाहिजे, ते करू शकतात. मी सांगतो होणार नाही. गरिबी दुरुस्त यांच्याकडे मोलकरी येणार का? गरीब मोलकरी गरीब श्रीमंत यांच्याकडे मोलकरी कोण येणार? यांच्या मुलाला कोण चाय पाजणार? यांच्या मुलं कोण अडवणार? यांचे कोण कपडे धुणार? म्हणून हे श्रीमंत करत नाही. हे श्रीमंत करू शकत नाही. हे नाही कोणतं सरकार करणार नाही. आमचं म्हणणं आम्ही तसे आहोत, आम्हाला जगू द्या. आमची लाईफ खराब म्हणजे कौनची आहे जे आमचे मुलं बाळ आहे, नातवंड आहे. आणखी शेतकरी एक शेतकरी बिंदू आहे केंद्र सरकार. याच्यामध्ये आपला शेतकरी हिंदुस्थान मध्ये आहे ना, शेतकरी तुमची आहे. आज आमच्या शेतकऱ्याची जमीन चालली, बटवा घेऊन राहिले आमच्या. माझ्यापेक्षा भूमी आहे, माझ्या वडिलांनी शेती विकली, ह्याच कारणाने विकली. अगाऊपणाने काहीतरी. माझे वडील बहुत चांगले होते, सत्यवादी होते. सत्य जमान्याचं नाहीये का? तुमचं सरकार कसं आहे, मी शिकातो तू बीडीपी म्हणते, मी खादी घालतो तू लहान घाल. हे भाजपाचं एक उदाहरण आहे. भाजपाचे हा, तू खाली राह, दबून राह. मी जोडा घालतो तू चप्पल घाल. आम्हाला अशी माणसं नको. समोर येणार त्याला बी तेच करा असं नाही म्हणणं. पण पहिला मेन मुद्दा शेतकऱ्याचा, जो एखाद्याने 10 दाणे बनवते तुमच्याकडे गहू आणते हे आणते त्यांचा मुद्दा आहे. राहिली गोष्ट म्हणजे ड्रायव्हरची. जाताना माझ्या बायकोचं कुकू पुसून जातो मी रस्त्यानं. असे 4 लोक भेटते, 4 खराब भेटते. आम्हाला आम्ही सट्टा वाचवतो, आम्ही साप वाचवतो. गलती होते, गलती आम्ही जाणून बुजून करत नाही. हे का तुमचा तुम्हाला ते आपला अमित शहा आमच्यावर हे केस हे केली का 10 लाख रुपये भरा मेल्यावर हे करा. तर आपला प्रश्न असा आहे, आता जे आमदारकीची निवडणूक आहे उमरेड विधानसभा क्षेत्रात, तर मग आमदार कोण झालं पाहिजे? याच्यामध्ये मी काय म्हणतो, हे काही आता आजपर्यंत बीजेपी सरकार होते. बीजेपी सरकारनं इतक्या वर्षाचा पूर्ण तशी प्रगती काहीच नाही केली. शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं. शेतीच्या मालाचे भाव वाढले आहे. म्हणून आपण त्या गोष्टीने विरोधामध्ये आहो का? आपल्याला ते बीजेपी नाही चालत, आपल्याला चालते फक्त काँग्रेस पाहिजे. बीजेपीने कामं नाही केले का? बीजेपीनं कोणते कामं केले? सर्व शेतकऱ्याची लूटमार केली. आता 2 एकर शेतीले 6,000 रुपये खर्च आला कापणीचा. 350 रुपये मजुरी द्यावं लागली. आणि त्या सोयाबीन मार्केटमध्ये विकायला नेलं 6,000 रुपये हे झाले, त्या सोयाबीनचे झाले. म्हणून म्हणतो काय केलं, 1500 रुपये बायाले लाडकी बहीण चालू केली म्हणते बीजेपीनं. बायाची फसवणूक झाली ना. मग याच्यामध्ये यायला जो खाद्य तेल आहे, सिलेंडर आहे, पेट्रोल आहे, आवश्यक वस्तू कमी करायला पाहिजे होत्या ना. मग ते 1500 न देता महागाई आहे का? महागाई पूर्ण महागाई पेटवली आहे बीजेपी सरकारनं. यावेळेस पाठिंबा. आता जे काही 10 वर्ष झाले सुधीर पारवे होते, 5 वर्ष राजू पारवे होते, कामं केले का? याईनं काहीच कामं नाही केले. असे आपल्या म्हणण्याप्रमाणे तरी काही कामं नाही केले, काही विकास नाही केले. आता कसं आहे, राजीव पारवे तर आपल्या समोर आहे नाही, त्यांना सीट मिळाली नाही, ते आता लढाईत आहे नाही. तर आपल्या समोर चेहरा येते म्हणजे जे काही झालेला काळ आहे म्हणजे सुधीर पारवे. तर का वाटते कामं केले का? सुधीर पारवेनं केले कामं, केले नाही असं काहीच नाही. कामाची केले, पण तेव्हा आता काय सध्याच्या परिस्थितीत म्हणलं तर हे बीजेपी सरकारच बदलवायला पाहिजे. बीजेपी सरकार नाही पाहिजे. यावेळेस पाठिंबा काँग्रेसले. आणखी काही नागरिक जोडलेले आपण त्यांचे नमस्कार. तर जे काही उमरेड विधानसभा क्षेत्रात जे काही विधानसभा आहे, तर त्यामध्ये आता आपल्या समोर काही नावं आले आहे.
जसं प्रमोद घरडे आहे, सुधीर पारवे आहे, संजय मेश्राम आहे आणि आणखी 10 आहे, असे असे 13. तर यांपैकी उमरेड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या काळात किंवा आता जे काही आहे तर आमदार कोण झाला पाहिजे? खालून घे थोडा. सुधीर पारवे झाले पाहिजे. विकास झाला आहे, केला आहे त्यांनी 10 वर्ष, आणि त्यांना प्रशासनाची पूर्ण जाणीव आहे, जाण आहे त्यांना पूर्ण प्रशासनाची. त्या बाकीच्या लोकांना तेवढं नाही, कारण ते सुधीर पारवे जे आहे ते जिल्हा परिषद सदस्यापासून आमदारपर्यंत पोहोचले, त्याच्यामुळे त्यांना फर्स्ट प्रिफरन्स आहे आमचा. आणि कसं आहे, काही काही जे आमदार याच्या आधीचे झाले, समजा आता उदाहरणार्थ राजीव पारवे आहे, अरबट माणूस आणि शांत माणसांमध्ये फरक आहे. ते त्यांच्याकडे रात्री कोणी जा, गरीब जा, कोणी गुदा जा, कोणी जा तुम्ही, पण त्यांच्याशी बोलतील तरी ते त्यांची समस्या जाणून घेतील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतील. ते म्हणजे आमचं पूर्ण त्यांना सहमत आहे. मग ज्या पद्धतीनं शेतकरी वर्ग बीजेपी सरकारवर नाराज आहे, यावर काय मत आहे तुमचं? की याच्यावरती एक मत आहे, मी शेतकरीच आहे. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, यावर्षी उत्पादन झालं नाही कास्तकारांचं. एकरी 1 पोतं सोयाबीन निघालं आणि मार्केट आहे 3000 पासून 4200 पर्यंत मार्केट आहे. त्या कास्तकार शेतकऱ्यांनी काय खर्च करावा आणि कसं पोट भरावं, याच्यावरती गांभीर्याने शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आता भयंकर अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची. आणि आधी जसे लोक म्हणतात की आधीच्या काळात भाव होते, आता भाव नाही, हे कितपत योग्य आहे? की हे बरोबर नाही ते, कारण सतत गेल्या 15 वर्षापासून जे रेट आहेत तेच रेट सुरू आहे, त्याच्यामध्ये काही भाव नाही वाढले. तर जे काही आता 15 वर्ष झाले, समजा जी भाजपा सरकार बसली तेव्हापासून, सरकार आताच बसली ना, आपल्या मागच्या वेळेस बसली ना? नाही ना, त्याच्या आधी 5 वर्ष टर्म होते त्यांचे. 10 वर्ष बनल्यानंतर हे 15 वर्ष जे चालू झालं मोदी सरकारचं, बीजेपी सरकार, याच्या आधी 2014 केंद्रामध्ये बसले ते. केंद्रामध्ये बसले, महाराष्ट्रामध्ये नव्हते ना. तर म्हणजे ज्या पद्धतीनं शेतकरी वर्ग नाराज आहे की आमच्या मालाला भाव नाही, आणि तेलाचे भाव वाढले, महागाई वाढली, तर हे भाजपा सरकारनं याच्यावर काही म्हणजे जे काही उत्तर आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवला पाहिजे. कारण शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांची याच्यामुळे शेतकरी लोक आत्महत्या करून राहिले. आज परिस्थिती अशी आहे, 10 एकरचा शेतकरी असेल तरी त्याला विचार येते की मी संध्याकाळी कसा स्वयंपाक करायचा बघरी, अशी परिस्थिती येऊन गेली आहे लोकांची. आणि मग हे योजना जे काढली, लाडकी बहीण 1500 रुपये महिन्याचे देते. नाही, लाडकी बहीण ठीक आहे ना, लाडकी बहिणाचं बद्दल बोलायचं नाही मला. लाडकी बहीण ठीक आहे, महिलांना 1500 रुपये मिळतात बिचाऱ्यांना. मग हे आताच का बरं चालू केली? आधी पण जे काही होते त्यांचे, जे काही 15 वर्ष झाले केंद्र सरकारचे किंवा महाराष्ट्र सरकारचे 5 वर्ष म्हणता येईल, तर त्यांनी याच्या आधी पण युपी मध्ये चालू होती. युपी मध्ये 3, बट त्यांनी का बरं आताच केली असं काही नाही? कारण काही लोक ज्या पद्धतीने म्हणतात की हे रिश्वत झाली. नाही, रिश्वत वगैरे नाही. त्यांना माहित होतं की आपली सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या पद्धतीनं जे काही लोकांचा प्रतिसाद बरोबर मिळत नाही, त्यामुळं 1500 रुपये हे रिश्वत झाली बा. रिश्वत नाही आहे ती. आणि ही जी योजना जी सुरू केली आहे की नाही, ही योजना कंटिन्यूस राहणार आहे. आणि काँग्रेस जे काही कार्यकर्ते आहेत, अधिकारी असल्यामुळे, अजितदादाच्या गटाच्या असल्यामुळे, अजितदादा गटाच्या पदाधिकारी असल्यामुळे मी सांगतो हे सातत्यानं सुरू राहणार, सातत्यानं सुरू राहील. आणि मग शेतकऱ्यासाठी होईल का काही? शेतकऱ्यासाठी करतील ना काहीतरी. कारण ज्या पद्धतीनं शेतकरी वर्ग नाराज आहे, त्यांचं एकच म्हणणं आहे की जे काही सर्व्हिसवर लोक असतात, रिटायर झाल्यावर त्यांना पेन्शन मिळतात. बरोबर. मग शेतकरी रिटायर होत नाही कधीच, आणि झालाय तर मग त्यांना पेन्शन कुठली? त्यांना आयुष्य पूर्ण शेतामध्येच जाते, चाललं ना शेतात. आणि जे काही पीक विम्याचे देत आहे म्हणते, किंवा जे काही 6000 रुपये वर्ष एकरी किंवा 3000 रुपये वर्ष जे काही आहे, त्यांनी काहीच होत नाही. यांनी गव्हर्नमेंटनी कर्जही देऊ नये कास्तकारांना, पण शेतमालाला भाव पाहिजे. शेतमालाला भाव पाहिजे. शेतमालाला भाव पाहिजे. जसं सोयाबीनचा रेट आता 7000 रुपये जर केला त्यांनी समजा, तर शेतकऱ्याला काही गरजच नाही त्याची लोन घेण्याची, त्याचं क्रॉप लोन घेण्याची काही गरज नाही.
किंवा आता जसा कापूस आहे, कापसाला जर 10,000 रुपये भाव दिला त्याने, काय गरज आहे शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची? कारण त्याचं उत्पादन खर्च जाऊन शिल्लक काहीच राहत नाही त्याच्याकडे. त्या कमी रेटमुळे त्याच्याकडे काहीच नाही पुरत, त्याच्याजवळ काहीच नसतात पैसे. मग बघ आता म्हणजे कसं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आता आपण जे काही खेड्यावरचे लोक आहे, हो, जास्तीत जास्त म्हणजे सर्वच, जास्तीत जास्त नाही सर्वच, 99.9% लोक शेतीवर अवलंबून आहे. आणि त्यानुसार ज्या पद्धतीने लोक नाराज दिसतात, तर यावेळेस काय वाटतं की बीजेपी सरकार उमरेड विधानसभा क्षेत्रात बसन? उमरेडचं सरकार बसन म्हणजे उमरेडचा कॅन्डिडेट येणार का? हो. नांदमधील आता आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करू. नमस्कार काकाजी. आता विधानसभा निवडणूक आहे, आता आपल्यासमोर चेहरे आले आहे. काँग्रेसचे संजय मेश्राम, बीजेपीचे सुधीर पारवे, अपक्ष प्रमोद गरडे. तर काय वाटते आमदार कोण झालं पाहिजे? आमदार तसा प्रमोदजी घरटे झाले पाहिजे. कारण का त्यांना कोणत्याही पदावर नसताना त्यांना गोरगरिबाला खूप नका अनुदान दिलं आहे. म्हणजे कोणत्या शाळेतल्या मुलांना कपडे वगैरे दिले आहे, पुस्तकं दिले आहे, बॅगा दिल्या आहे, आणि तो अजून देतच आहे. आणि महिला वर्गाला त्याने नाही का साड्या वगैरे नाही का दिवाळीच्या अगोदर वाटप केलेला आहे, आणखी नंतर तो वाटणार आहे. पण तो माणूस चांगला वाटला आपल्याला. त्याच्यानंतर तो सुधीर पारवे बी एक माणूस चांगलाच आहे, पण तो त्यांना येथे 10 वर्ष आमदारकी राहून त्यानं काहीच कोणते कामं केले नाही. आणि तसा तो राजू पारवेने बी नाही केले कामं. आता आपल्यासमोर तर राजू पारवेचं नाव येणार नाही, कारण आता त्यांना सीट मिळाली नाही विधानसभेत. आता आपल्यासमोर फक्त 3 नाव आहे. तर जे काही काळ झाला किंवा येणार, काय वाटतंय विकास कोण करण किंवा विकास झाला की नाही झाला? आता ते काही सांगता येत नाही. विकास करते या नाही. आजपर्यंत नरसिंगराव पासून जसे काही आलेले गेलेले आहेत, तर त्यांना अजूनही कोणता विकास नाही का हा रामटेक क्षेत्रात तसा काही केला नाही आहे, कोणच नाही केला आहे. आपण असं म्हणत नाही की तो पंजेवाला राव कोणताही राव, पण त्याने तसे विकास काही केले नाही. फक्त आपले पोट भरणं काम केले आहे, फक्त पोट भरले. मग आता येणाऱ्या काळात आमदार आपल्यासाठी आता तसं आमच्या दृष्टीने नाही का सर्व गावकरी म्हणजे नाही का काही पंजाब उमलते, काही नाही का घरटे उमलते. बीजेपीचं नाव निशाण नाही आहे. नांदमध्ये बीजेपीचं नाव निशाण नाही. तशा तर पार्टीवाले म्हणणारच आहे नाव निशाण म्हणून नाही का, पण काही असे वैयक्तिकवाले हे बीजेपीवर नाराज आहे. म्हणजे बीजेपीवर नाराज, पक्षावर नाराज नाही आहे, ह्या याच्यावर नाराज आहे. म्हणजे हे ना भ्यापूर तालुक्यामधला आमदार असून यानं ह्या तालुक्यापुरते सुद्धा काम केलं नाही आहे. भ्यापूर तालुक्यात विकास झाला म्हणे ना? काय विकास जे एखादे कोणतं एखादं झालं तर आता हे मकान आहे, हा मकिनाचं सुधीर पारव्याने उद्घाटन केलं होतं ना, राजू पारवे आमदार झाला त्यानेही उद्घाटन केलं होतं. म्हणजे एका ठिकाणी 2-2 उद्घाटन करून टाकते, पण काम नाही. मग काम नाही झालं, विकास नाही झाला. विकास नाही झाला आहे. विकास झाला असता तर सुधीर पारव्याला निवडून दिलं असतं. पहिल्या कानी आम्ही त्याला नाही का निवडून दिलं का त्याला बा आपल्या भ्यापूर तालुक्यातला आहे बा विकास होईन बा, तर विकास तसे काही केले नाही त्यानं. विकास नाही झाला. तुमचं काय मत आहे काकाजी? काय म्हणता, कोण आमदार कोण बनन? घरटे साहेबच बनन. घरटे साहेबच बनले पण पाहिजे. बनले पाहिजे ना. कारण म्हणजे आमचे परमात्मा एकवाले आहेत ना. घरटे साहेबांसोबत आहे का? पूर्ण परमात्मा एकवाले. हो, म्हणजे आम्ही परमात्मावाले आहो का नाही, तर आम्ही असा ठरलं आहे. उमरेडचे भरपूर सेवक आहे, गावोगावी पूर्ण सेवक आहे परमात्मावाले, तर आम्ही घरट्यालाच नाही का सपोर्ट करणार आहोत. घरटेंना सपोर्ट? हो, म्हणजे परमात्मा एकवाल्यांचा पूर्ण जणांचा सपोर्ट समजायचा करणार आहोत. चांगली गोष्ट आहे. तर काकांजींचं असं म्हणणं आहे की जे परमात्मा एकवाले आहे आणि त्यांच्या मते की विकास जे करू शकतात ते म्हणजे घरटे साहेब करू शकतात. तर आणखी काही जनता आपण त्यांच्याशी पण आपण चर्चा करू आणि समोर वळू. विधानसभा निवडणूक आहे, आपल्या समोर चेहरे आले आहे. संजय मेश्राम, सुधीर पारवे, प्रमोद गरडे, महत्वाचे जे म्हणजे महत्वाचे नाही म्हणता येईल, जे मोठ्या पक्षाचे किंवा जे काही आहे आणि बाकी दमदार पार्टी. तर काय वाटते आमदार कोण होईल? इकडून याचा आहे घरट्याला जोर आहे होणार का? आणि
मेश्रामचा आहे माऊली. सुधीर पारवेचा काहीच नाही. सुधीर पारवेचं काहीच नाही. नाही काहीच नाही. काहून, काही कारण? कारण म्हणजे त्यानं 10 वर्ष आमदार राहून त्यानं काहीच नाही केलं आमच्या इकडे क्षेत्रात. काम नाही झालं. काहीच नाही काम, कोणतंच काम नाही. त्याच्यावर नाराजी आहे, त्याचा विषयही नाही निघत तिथे आमच्या गावी. नाव नाही घेत कोणीच काही विषय नाही घेत. तर सुधीर आपले आता चालू आहे आता संजय मेश्राम, प्रमोद घरटे. आणि मग काय बीजेपीला यावेळेस झटका आहे का नांदमधून? नांदमधून झटका आहे. आणि म्हणजे जे काय आता समजायचं की तुम्ही जसं घरटे साहेब म्हणलं, मेश्राम साहेब म्हणलं, तर मग यांपैकी कोण वाटते आला पाहिजे म्हणून? आला पाहिजे तर घरटेच यायला पाहिजे. घरटे आले पाहिजे. काम करण का? काम करण. आणि पदावर नसताना पण तो काम करतच आहे. आणि पदावर होते तेव्हा म्हणजे जे काही आतापर्यंत झाले, काय वाटतं काम केले का? कामच नाही केले. डॉक्टर मेश्राम काय त्याचा चान्स आहे त्याचा येण्याचा काही थोडा, पण कमी साहेब, कमी पर्सेंट. आणि मग जो काही कार्ड होऊन गेला, आता लाडकी बहीण आहे, शेतकऱ्याला पैसे भेटत आहे, ते काहीच नाही. ते उगाच त्यांनी रिश्वत दिली आहे. ते बाया पुसलवणे, दुसरं काय आहे? रिश्वत आहे. रिश्वत दिली आहे त्यानं. बाया आता मतदान आहे बा म्हणून, दुसरं काय? तर म्हणजे यावेळेस घरटेला सपोर्ट आहे. तर तुम्हाला वाटत असेल ना कोणी निवडून आलं पाहिजे, आमदार झाला पाहिजे? हे मला तसं कोणी आलं तरी आमच्या कास्तकाराला सर्व मारणेच आहे. बाबा कास्तकाराला पीक विमा किती देत आहे म्हणते ना? तेच आहे, काही लिहून आहे का भावामध्ये मारून राहिलेलं का करायचं आता. भाव आहे तर दिल्लीमध्ये चांगले. कोणते भाव दिले? 3,500 सोयाबीन विकला. 3,500 सोयाबीन आहे. आता मग आता सत्ता तर बीजेपीची आहे ना? आता बीजेपीची राहिली ना काँग्रेसची राहिली, ते कास्तकाराला सर्वच मारते. ते एकही नाही ठेवत. कास्तकाराला भाव नाही देत. नाही. आता लाडकी बहीण किती देत आहे म्हणते ना? माझा विचार तर असा आहे, बस जायचं ना खालचा शेवटचा टप्पा मारणार. तूही नाही तूही नाही, जास्त नोटा का? हो जा, असाच विचार आहे माझा. कास्तकाराला मारणं चालू आहे. मारणंच चालू आहे, मग काय करायचं?